आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। भिवंडीच्या सभेत बोलताना मंत्री नितेश राणे यांची जीभ घसरली। सर्वधर्म समभावावर बोलताना नितेश राणेंकडून अपशब्दाचा वापर। अजित पवारांकडे तिजोरीची चावी, त्यामुळे काहीही कमी पडणार नाही। अजित पवारांना कुठे पैसे द्यायचे, कुठे थांबवायचं ते माहितीये। एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं। भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। खरी शिवसेना कोण, खरी राष्ट्रवादी कोण हे जनतेनं दाखवलं। या अमित शहांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। खरी शिवसेना कोण, कोटी कोण हे शहांना सत्तेत नसताना समजेल। एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेना नाही, ती त्यांची गद्दार सेना। त्यांच्या लेखी शिवसेनेला संपवलं असं त्यांना वाटतं, पण माझ्याकडे जुनी मंडळी आहेत। उद्धव ठाकरेंचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध नाही। राजीनामा देणं न देणं हा धनंजय मुंडेंचा अधिकार, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकर यांची कबुली। माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार। शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण। रवींद्र धंगेकर यांच्या मफलरवर धनुष्यबाण आला तर आवडेल। सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेशिवाय पर्याय नाही, असं धंगेकरांना निमंत्रण दिलंय। मंत्री उदय सामंत यांची माहिती। रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत। व्यक्तिगत कामानिमित्तानं एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून विश्वास व्यक्त।